पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील धक्कादायक प्रकार। सख्या आजोबानंच अत्याचाराचा प्रयत्न केला। पुणे पोलिसांची माहिती, आरोपीला बेड्या। पर्वती भागातील घटना लक्षात येताच मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर। आरोपीला ताब्यात द्या, संतप्त नागरिकांची मागणी। सहपोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी। नागरिकांना शांततेचं आवाहन। नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ग्रामस्थांची मागणी। स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन। लैंगिक शोषणातील नराधमांना आता पॅरोल नाही, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद। महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटलांचा एकाच कारमधून प्रवास। संजय दिना पाटलांच्या पत्नी सध्या फोर्टिस रुग्णालयात ऍडमिट। शिंदेंकडून भेट घेत विचारपूस। दोघांच्या एकत्रित प्रवासानं राजकीय वर्तुळात चर्चा। उद्धव ठाकरेंचा खासदार संजय दिना पाटलांना फोन। पत्नीच्या अपघाताबाबत ठाकरेंकडून विचारपूस। संजय दिना पाटलांच्या पत्नीवर फोर्टिस रुग्णालयात सध्या उपचार सुरू। आदित्य ठाकरेंकडूनही विचारपूस। मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसी जिंकली। भाजपनं आम्हाला जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे आणि केजरीवालांसह इतर मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता पुढील काळात आणखीन भक्कम होईल, ममता बॅनर्जींचा निर्धार। अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री। पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड। 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत। त्यानंतर मात्र सक्तीनं भूसंपादन केलं जाणार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डींकडून स्पष्ट। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणी अत्याचारी भोंदू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी। 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार। फरार आरोपी कल्पना खरातचाही शोध